सकाळचे 9 वाजले. चहाचा कप हातात आहे आणि अंगणात टाकलेली एक साधी खुर्ची. ऊन हळूच अंगावर येते. घाई नाही, गडबड नाही, फक्त मी आणि चहा आणि हा एक क्षण. आपण आयुष्य मोठं जगायच्या नादात असे छोटे छोटे आनंद विसरतो, बरोबर की नाही? पण खरं सुख ह्या क्षणात दडलंय. थंडी तर अजून खूप वाढणार आहे असं वाचलं मी. पण गावाकडची थंडी म्हणजे थंडीच आहे. आता किती 9 वाजत आले आहे आणि मी पुन्हा हा दुसरा कप घेऊन बाहेर आली आहे. ऊन घेत घेत चहा घेत आहे. पण म्हणतात अजूनही थंडी वाढणार आहे, काय माहिती. अजून थंडी म्हटल्यानंतर बापरे, कामं तर लईच उशिरा सुरुवात होईल ना. उन्हात बसून घेतलेला हा श्वास मनाला सांगतो, थांब, आज पुरेसा आहे. चहा थंड होईल, उन्हंही पुढं सरकतील, पण हा क्षण मनात कायम ओढ देत राहील. हळूहळू ऊन हे तीव्र होत जातं आणि मन मात्र अजूनही तिथं शांत राहतं. पक्ष्यांचा एखादा आवाज कानावर पडतो आणि वाटतं आपण किती सहज जगायला विसरलो ना. ह्या खुर्चीवर बसून मोठे निर्णय घेतले जात नाही, इथे फक्त मन हलकं केलं जातं. क्षणभर डोळे मिटले, चहाचा एक घोट घेतला आणि स्वतःलाच विचारलं, आज खरंच कशाची गरज आहे? उत्तर कुठेच सापडत नाही, कारण या क्षणी सगळं पुरेसं असतं. अशी सकाळ दररोज मिळेल असं नाही, म्हणूनच आजचा हा क्षण मनापासून जपून ठेवायचा. आयुष्य शिकवत राहतं, अजून धावायला, अजून मिळवायला, पण अशी सकाळ हळूच आठवण करून देते, जगायला थांबणं ही एक गरजच असते. जे मिळालं आहे त्यात समाधान आणि जे नाही मिळालं त्याचं ओझं न बाळगणं, यालाच कदाचित खरं शहाणपण म्हणतात. सगळ्याच प्रश्नाची उत्तरं मिळतीलच असं नाही. काही प्रश्न निवांत बसल्यानंतरच आपोआप विरघळून जातात. मन शांत असेल तर आयुष्य कठीण वाटत नाही आणि मन धावपळीत असेल तर सगळंच कसं अपूर्ण वाटतं. आजच्या या उन्हासारखं आयुष्यही थोडं उबदार ठेवायचं आणि मनासारखं निवांत जगायचं. सुख शोधायला जायचं नसतं, थांबता आलं की ते आपोआपच सापडतं. बरोबर की बरोबर. चला, मी लावलेलं फणसाचं रोप जरा टवटवीत दिसतंय, पण सागाचं जरा थोडंसं वाळून गेलं. इथं लावलं होतं आणि अजून इथं पुन्हा लावावं लागणार आहे. आता इथं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. इकडे लावलेलं फणसाचं आलंय, म्हणजे ठीकठाक वाटतंय. अजून त्यांना पाणी वगैरे सर्व द्यावं लागणार व्यवस्थित. तेव्हा कुठं 8 दिवस आता पाणी नाही आहे आणि म्हणूनच हा पालापाचोळा ठेवला. म्हटलं हे जे ऊन आहेत ना, आहे भरपूर प्रमाणात, फक्त एवढंच की हा गारवामुळे आपल्याला ऊन वाटत नाही, पण मग याचा परिणाम होतोच, हे सुकलंच जातं. आता हे परवाच्या दिवशी पाणी दिलेलं आहे मी इथं, तर काल पुन्हा दिलं. असं झालं 2 दिवसांनी मला पुन्हा द्यावं लागलं. आणि आता असं आहे की 8 दिवस तर पाणी राहणारच नाही ना, कारण पहाटेच लाईट जाते आणि रात्री 12 वाजता येते. मग कधी नळ चालू करून बाहेर येणार आहे आणि येत पण नाही बाहेर, कारण कसं बिबट्यांच्यामुळं आता हे यांना असं थोडं थोडं करून द्यायचं मगाने, आहे की नाही. देवपूजा केली, आंघोळ केली आणि अशीच बाहेर येऊन बसली. चला, अजून तर मला माझं आवरायचं आहे आणि स्वतःच अजून आवरायचं आहे, पण मी तयारी करून ठेवली. म्हटलं लाईट जाईल, अजून आहे म्हणा लाईट, पण आता लाईट केव्हा पण जाऊ शकते. तर सगळा मसाला वगैरे काढून, हा काळा मसाला, कांदा आणि खोबरा यांचा मसाला काढून ठेवला आहे मी. आणि इकडं आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून ठेवलेलं आहे. बाई, हे दूध कधीचं आहे? मी म्हणते तूप आहे, असं कसं तूप झालं? मांजरांना ठेवलं असं मी, आणि इथंच राहिलं तर दिवसभर. म्हणजे इथं नुसतं ठेवलं तरी असं याच्या खाली ठेवलं मी, म्हणजे असं ठेवलेलं तरी नासून गेलं. म्हणजे गरम ते काही गरम होतच असतं, फक्त थंडी आहे म्हणून, बाहेरची हवा थंड आहे त्याच्यामुळं ती थंडी वाटते. आता हे मांजर काही पिणार नाही, फेकून देते. मसाले वाटून ठेवले 8 वाजता आणि आता लाईट गेलेली आहे आणि आता वाजले आहे 10. तर काकांची वाट पाहण्यात बराच वेळ गेला. काका गेले आहे मटण आणायला. तर म्हटलं की आता किती वेळ असं बसावं. तर मसाले झालेले आहे वाटून
मग आल्यानंतर मग गॅस पण मग कसं मटण आल्यानंतर मग ते सगळं शिजायला टाकायचं म्हटल्यानंतर गॅस पण रिकामा पाहिजे नाही एखादा. जरी 3 गॅस असले तरी ते 2 बर्नरवर मी काही करतच नाही ना. त्याच्यामुळं मग हा एका याच्यावर मटण झालं आणि मग बाकीचं मग रिकामीच बसलेली राहील. त्याच्यापेक्षा म्हटलं आता काका येईपर्यंत आपण हे पीठ मळून ठेवू आणि चपात्या करून घेऊ. आणि मग आल्यानंतर काय मस्तपैकी चपात्या मस्तपैकी फक्त मटणच होईल. भात काही टाकणार नाही कारण मी सहसा भात खातच नाही. ते मटणच इतकं फुल होऊन जातं. जे मटण चपाती खाल्ल्यावरच पोट इतकं फुगून जातं, ते भात खायची सुद्धा इच्छा होत नाही. तर आता किती मळू. आता पीठ मळता मळता जर काका मटण घेऊन आले तरी पण मला ते सिंबाला देता येणार नाही, कारण ती ना कच्चं कधी खात नाही. मी त्यांना देऊन पण पाहिलेलं आहे. आणि मग आता काय करावं लागणार आहे, मला ते शिजवूनच त्यांना द्यावं लागणार आहे. पण तोपर्यंत हा सिंबा दम घ्यायना ना, सारखं त्याची म्याव 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 चालू आहे. असं डोकं उठलं आहे. म्हटलं पहिल्यांदा त्याला चपाती करून द्या. आणि ते चपाती पण त्यांना असं थोडंसं जरा असं म्हणजे तेलच पाहिजे, तसं ते खात पण नाही. आणि मग खाईल तर किती एक घास. पहिली काय करते, सिंबाला पोळी बनवते. लागली असं भूक. तसा तो खाणार नाही मला माहिती. आता मटण आल्यावर मटण खाईल तो शिजवल्यावर. मग मटणाचा नुसता वासाने येडे होऊन जातं ते. तोपर्यंत चपाती खाते. हे मुके जनावरं तोंडाने बोलू शकत नाही, पण त्यांच्या भावना, त्यांचं ते ओरडणं त्याच्यावरून समजतं यांना काय हवं, काय दुखतं, काय खुपतं. आणि किती नाही म्हटलं तरी ते आपला जीव पण लागलेला असतो आणि त्याच्यासाठी आपण होऊन हे सर्व करायला तयार होतो. आता एवढी तरी मोठी बनवली, याच्यातला एखादाच घास खाईन बरं का तो. त्याला सवय पडली फक्त दूध आणि मस्त मटण. त्याला तेल लावा, काही लावा, तरी तो याच्यातला एकच घास खाईल. आता सिंबाची पोळी झाली. आता माझ्या 2 करून घेते आणि पीठ उरलं तर ठेवून देते. सिंबा चल ये, चल ना, चल. हे ते तेल लावून केली चपाती, ये लवकर. आला, चलो. ये धर, यो गरम आहे, ये मस्त खाऊन घ्यावा. चल चल धर. हे घे, धर. नाही घ्यायचं का, धर. खात तर नाही काही, नुसतं एक घास, नुसतं वास घेईन, एक घास खाईन आणि बस. आईची वाट पाहतोय, आई काही घेऊन येते का नाही. हां सिंबा, हां मटण तर मिळणारच आहे आता, नका काळजी करू. खाऊन घेते तेवढी चपाती. तसे काका 8:30 वाजता गेले होते आणि जवळजवळ 11, 11:15 वाजले होते. कारण आता थंडीमुळं सुद्धा दुकानं उशिराच उघडत असतील, त्यामुळं असेल एवढा उशीर होण्याचं कारण. आणि मग काय, माझं तर चपात्या वगैरे झाल्या होत्या. मसाले तर मी सकाळीच काढून ठेवले होते. आता म्हटलं ह्याला 4-5 वेळा धुवून काढावं. म्हणजे मी 4-5 इथं म्हणते, पण ते बऱ्याच वेळा धुणं होणार आहे माझं, कारण मी तसं खूप धुतल्याशिवाय. चला आता घेते धुवून मस्त 2दा-3दा आता धुतलेलं आहे. अजूनही धुवून घेते. आत्तासुद्धा सिंबाला ओरडत होता म्हणून मी त्याला एक तुकडा दिला खायला, पण त्यांनी काही ते खाल्लं नाही. मग आता हे उघडूनच त्याला देते. आणि तसंही कुठं आपण रोज रोज आणतोय, कधी 8 दिवसातनं, कधी 15 दिवसातनं घेऊन येत असतो. 8 वाजता दळून ठेवलेले मसाले आता करत आहे फायनली.
आता याला मॅरिनेट करून ठेवते, म्हणजे डायरेक्टच आता उकडायलाच टाकते. आता काही इतका वेळ पण नाही आहे, कारण 11 वाजले म्हटल्यानंतर भूक पण लागलेली आहे. तर याच्यामध्ये आता देते तेल टाकून आणि टपकन घेते भाजी करून. आता मटण असंच टाकलं आहे आणि आता याच्यावर मग मी हे आलं लसूण आणि कोथिंबीर याचं बटन टाकून घेते. आणि याच्यातच आता हळदही टाकते आणि यामध्येच आता मीठ पण टाकते. चला आता यालाच पाणी सुटलं आता भरपूर. खूप अंधार अंधार वाटते. आता ही याच्यामध्ये मी काय करणार, थोड्या वेळाचंच मी हे टाकणार आहे, असं ठेवणार आहे. त्याचं पाणी आपोआप सुटेल आणि नंतर पाणी टाकून याचे 3-4 नाही 7-8 शिट्ट्या घेईन. आणि मग नंतर ही भाजी कशाबरोबर, हा मसाला काढलेलाच आहे, याच्यामध्ये कांदा आणि खोबरं आहे आणि याचबरोबर मग मी काळा मसाला, मटण मसाला, यामध्ये काय टाकणार आहे, मटण मसाला टाकेन, लाल तिखट टाकेन आणि मीठ, असं करून फोडणी देईन आणि मस्तपैकी माझी मटणाची भाजी होऊन जाईल. आजचा बुधवार मटण रेसिपीने मस्त. चला आता मटणावर ताव मारायचा आहे.